This news is sponsored by Abhyuday Piles. देशातील टॉप 10 मराठी बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तुम्ही पाहत आहात देशातील सर्व राजकीय, सामाजिक आणि गुन्हेगारी घटनांच्या महत्त्वाच्या बातम्या। तर सुरुवात करूया बातम्यांना। मिझोरामची राजधानी आयझॉल जवळ मोठी दुर्घटना घडली आहे। मुसळधार पावसामुळे एक खाण कोसळल्याने ही दुर्घटना झाली आहे। आतापर्यंत या घटनेत 10 कामगारांना आपला जीव गमवावा लागलाय। आणखी काही लोक यात अडकल्याचा अंदाज आहे। सध्या पोलीस आणि इतर प्रशासकीय यंत्रणेकडून बचाव कार्य सुरू आहे। विवेक विहार येथून न्यूबॉर्न बेबी केअर हॉस्पिटलमध्ये आगीची घटना घडली। आता शहादरा डीएम ऋषिता गुप्ता या घटनास्थळी पोहोचले आहेत। 25 मे रोजी येथे भीषण आग लागून त्या 6 नवजात बालकांचा मृत्यू झाला होता आणि अनेक जण जखमी झाले होते। रियासी जम्मू काश्मीर येथे नदीचा प्रवाह वाढल्याने आणि धरणात गाळ साचल्यामुळे चिनाब नदीवरील सालाल धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत। विदर्भात उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। तापमान 44 ते 45 अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। मुंबईत धारावीमधील एका गोदामाला भीषण आग लागली होती। सध्या आग विझवण्यात आली असून यात 6 जण जखमी झाल्याची माहिती मिळते आहे। तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी कामाची आहे। जूनमध्ये अनेक क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल होणार असून याचा थेट परिणाम क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांवर होणार आहे। काही बँका आणि कार्ड जारीकर्त्यांनी त्यांच्या क्रेडिट कार्डशी संबंधित शुल्क आणि नियमांमध्ये बदल केले असून त्या बदलांबद्दल क्रेडिट कार्ड वापरकर्ते जागरूक असणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून ते बँक किंवा कार्ड कंपनीचे नवीन शुल्क आणि नियमांचे पालन करू शकतील। बँक ऑफ बडोदा, येस बँक, IDBI बँक आणि HDFC बँक या प्रमुख बँकांनी त्यांचे क्रेडिट कार्ड नियम मे महिन्यात बदलले आहेत। तर या बदललेल्या नियमांबद्दल जाणून घ्या। बँक ऑफ बडोदाने त्यांच्या BOB कार्ड 1 सह ब्रँडेड क्रेडिट कार्डवरील व्याज दर आणि लेट पेमेंट यांच्या शुल्कात वाढ केली असून हे वाढलेले दर 26 जून 2024 पासून लागू होतील। स्विगी HDFC बँक क्रेडिट कार्ड, जे HDFC बँकेच्या सर्वात लोकप्रिय क्रेडिट कार्डांपैकी एक आहे, त्यांनी आता अधिक चांगल्या कॅशबॅक ऑफर देण्यास सुरुवात केली आहे। अनेक कार्ड जारीकर्ते क्रेडिट कार्डशी संबंधित फायदे कमी करत असल्याने आता अशा ऑफर्स स्विगी HDFC बँक क्रेडिट कार्डकडून वापरकर्त्यांना दिल्या जात आहे। हा बदल कदाचित 21 जून 2024 पासून लागू होणार असल्याचे म्हटले जात आहे। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अंजली दमानियांचे आरोप फेटाळून लावले आहेत। अंजली दमानियांचे आरोप असत्य असून बिनबुडाचे आहेत। पुणे पोलीस आयुक्तांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली आहे। पुणे अपघात प्रकरणात अजित पवारांनी पुणे पोलीस आयुक्तांना फोन केला होता का? अंजली दमानियांनी अजित पवारांवर असे आरोप केले आहेत। गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे। नाशिकमध्ये माजी नगरसेविकेच्या पतीसह अन्य तिघांवर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना उघडकीस आली आहे। नाशिक रोड भागात ही घटना घडली आहे। ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत। रस्त्यावर वाढदिवस साजरा करून गोंधळ घालणाऱ्यांना हटकवल्यानं जीवघेणा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। हल्ल्यानंतर तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे। दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली होती। विमानाला तपासणीसाठी आयसोलेशन बेसमध्ये हलविण्यात आले आहे। विमान सुरक्षा आणि बॉम्ब निकामी करणारे पथक सध्या घटनास्थळी आहे। सर्व प्रवाशांना आपत्कालीन दरवाजातून बाहेर काढण्यात आले होते। सर्व प्रवासी सुरक्षित आहेत। विमानाची तपासणी केली जात आहे, अशी माहिती दिल्ली अग्निशमन दलाने दिली आहे। बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर इंडिगोच्या क्रूने अलर्ट जारी केला आणि प्रवाशांना विमानातून उतरण्याची विनंती केली। काही प्रवाशांनी आपत्कालीन गेटवरून तर काहींनी फ्लाईटच्या खिडकीतून खाली उड्या मारायला सुरुवात केली होती। IPLचा रोमांच संपलाय। आता क्रिकेट विश्वाला वेध लागले आहे ते T20 वर्ल्ड कप स्पर्धेचे। वेस्ट इंडिज आणि अमेरिका या देशात संयुक्तपणे 9वी वर्ल्ड कप स्पर्धा येत्या 1 ते 2 तारखेपासून सुरू होतीये।
1 ते 2 अशा 2 तारखांचा उल्लेख दोन्ही देशांमधील प्रमाण वेळेमुळे करण्यात आला आहे. अमेरिकेत सलामीची लढत 1 जून रोजी सायंकाळी सुरू होईल. त्यावेळी भारतात 2 जूनची सकाळ झालेली असेल. T20 वर्ल्ड कपसाठी संघ अमेरिकेत पोहोचले आहेत. प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मासह भारतीय संघातील अनेक खेळाडू पहिल्या बॅचमध्ये अमेरिकेला पोहोचले आहेत. दुसरीकडे IPL आणि वैयक्तिक कामामुळे काही खेळाडू अमेरिकेला पोहोचले नाहीत. आता हळूहळू इतर खेळाडूंनीही न्यूयॉर्कला पोहोचत आहेत. सोमवारी आणखी 3 खेळाडू अमेरिकेला रवाना झाले आहेत. महान्यूजमधील देशातील 10 बातम्यांचा आपण आढावा घेतलाय. अधिक नवनवीन ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत जुळून राहा. नमस्कार. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. 31 मई से 6 जून तक पुण्य श्लोक अहिल्या देवी युवा मंच नागपुर द्वारा आयोजित महाशिविर में और पाए लेजर उपचार में 50% की छूट. अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9970743318 पर. हमारा पता महापुष्प सोसाइटी, लोहा समाज भवन के पीछे, शताब्दी चौक, मनीष नगर रोड, नागपुर. नागपुर ही नहीं तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की. बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर. जी हाँ, अब हम रहेंगे आपकी सेवा में 24/7 तत्पर. ऑर्थोपेडिक, जॉइंट रिप्लेसमेंट, ICU थिएटर, मैटरनिटी सर्जरी, पैथोलॉजी, मॉड्यूलर ऑपरेशन, फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण. वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर. हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, वाठोड़ा स्क्वेयर, नियर नायरा पेट्रोल पंप, रिंग रोड, नागपुर.